यानंतर अनुक्रमे येणारे खटले म्हणजे मराठे क्षत्रिय की क्षुद्र आहेत हा प्रश्न ज्यांच्यामध्ये उत्पन्न झाला होता असे खटले होत। हा प्रश्न ज्या खटल्यांमध्ये उत्पन्न केला होता असा पहिला खटला व त्यावरील निकाल 48 मद्रास 1 1924 कोल्हापूरचे महाराज विरुद्ध सुंदरम अय्यर यामध्ये नमूद केले आहेत। तंजावरच्या राजाच्या इस्टेटीचे रिसिव्हर म्हणून जे गृहस्थ नेमण्यात आले होते त्या गृहस्थाने या खटल्याची फिर्याद कोर्टात दाखल केली होती। राजाचे वंशज व जवळचे आणि दूरचे नातलग व आप्त संबंध या सर्वांना या खटल्यात प्रतिवादी केले होते। मराठी साम्राज्याचे संस्थापक शिवाजी यांचे बंधू व्यंकोजी उर्फ एकोजी यांनी तंजावरचे राज्य स्थापन केले होते। अर्थात व्यंकोजी हा मराठा होता। या खटल्याचा निकाल 229 पानांचा आहे। मराठे क्षत्रिय होते काय या प्रश्नाचा उहापोह या निकालात अत्यंत विस्तारपूर्वक रीतीने केला होता। मद्रास हायकोर्टाचा हा निकाल असा होता की मराठे शूद्र होते। या खटल्यातील प्रतिवाद्यांचे म्हणणे होते की मराठे क्षत्रिय होते। हे म्हणणे निकालात मान्य केले नाही। यानंतरचा मराठा संबंधीचा दुसरा इंडियन लॉ रिपोर्ट 1927 52 मुंबई 497 सुब्बराव हंबीरराव पाटील विरुद्ध राजा हंबीरराव पाटील यात कोर्टाने खालीलप्रमाणे निकाल दिला। मुंबई इलाक्यातील मराठ्यांमध्ये 3 वर्ग आहेत। 1 5 कुले, 2 96 कुले आणि 3 बाकीची कुले। यापैकी पहिले 2 वर्ग कायदेशीर रीतीने क्षत्रिय आहेत। या बाबतीत उल्लेखनीय असा शेवटचा खटला व त्याचा निकाल इंडियन लॉ रिपोर्ट 1927 52 मद्रास 1 मोक्का कोणे विरुद्ध अम्मा कुटी यामध्ये नमूद केला आहे। मदुरेचे यादव क्षत्रिय होते काय असा प्रश्न या खटल्यात उत्पन्न झाला होता। आपण क्षत्रिय आहोत हा दावा यादवांनी मांडला होता, परंतु मद्रास हायकोर्टाने हा दावा मांडला नाही। यादव शूद्र आहेत असा निकाल कोर्टाने दिला। क्षत्रिय कोण व शूद्र कोण हे ठरविण्याच्या प्रश्नासंबंधी कायद्याने जे निकाल दिले आहेत त्यांचे एकंदर स्वरूप वर दिल्याप्रमाणे आहे। हे निकाल म्हणजे निरनिराळ्या मतांची मिळून केलेली खिचडी होय। या निकालांनी काहीच नक्की ठरवून टाकले नाही। पूर्वी या विषयासंबंधी ज्या कल्पना होत्या त्यांना तर त्यांनी मुळी स्पर्शही केला नाही। त्यामुळे हे निकाल वाचून नक्की कोणती कल्पना ग्राह्य मानावी याबद्दल मोठा संभ्रम उत्पन्न होतो। बिहार व संयुक्त प्रांतातले आणि बनारस येथील कायस्थ क्षत्रिय आणि बंगालचे कायस्थ शूद्र असे निकाल कोर्टाने दिले आहेत। मद्रास हायकोर्टाचे मत असे की मराठे शूद्र आहेत, परंतु मुंबई हायकोर्टाचे मत असे की 5 कुळीचे व 96 कुळीचे मराठे हे क्षत्रिय आणि बाकीच्या कुळीचे मराठे शूद्र। कृष्ण यादव कुळात जन्मला होता व यादव क्षत्रिय होता अशी आतापर्यंतची लोकश्रद्धा, परंतु मद्रास हायकोर्टाचे मत असे की यादव शूद्र आहेत। आपल्या मुद्द्याच्या दृष्टीने उपरी निर्दिष्ट खटल्यातील निकाल महत्त्वाचे नाहीत, ते निकाल देताना कोर्टाने कोणते गमक वापरले होते ते पाहणे हे आपल्या मुद्द्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे। कोर्टाने आपला निकाल देताना जी गमके वापरली त्यापैकी काही खालीलप्रमाणे असावीत। 1 इंडियन लॉ रिपोर्ट 10 कलकत्ता 688 यामध्ये नमूद केलेल्या खटल्यातील निकाल देताना पुढील गमके वापरण्यात आली होती। अ दास हा शब्द आडनाव म्हणून वापरणे। ब पवित्र यज्ञोपवीत वापरणे। क होम करण्याबद्दल अधिकार असणे। ड सूतक पाळण्याबद्दलचा काळ। ई औरस नसलेल्या मुलाला आपल्या बापाचे अधिकार मिळण्याचे अधिकार किंवा अनाधिकार। 2 इंडियन लॉ रिपोर्ट 6 पाटणा 606 यामध्ये नमूद केलेल्या खटल्याचा निकाल देताना सर्वसाधारण लौकिक हे गमक वापरले आहे। जर एखादी जात सर्वसाधारण लौकिकाने क्षत्रिय असेल तर ती क्षत्रिय जात म्हणून समजण्यात यावी। 3 48 मद्रास 1 यामध्ये नमूद केलेल्या खटल्याचा निकाल देताना निरनिराळी गमके वापरण्यात आली होती। जातीबद्दलची जागृती हे एक गमक होते। पवित्र यज्ञोपवीत वापरण्याव्यतिरिक्त उपनयन विधी करणे हे दुसरे गमक होते। आपण क्षत्रिय किंवा वैश्य आहोत असे जर ब्राह्मणेतराने सिद्ध करून दाखविले नाही तर ते सर्व ब्राह्मणेतर शूद्र होत असे समजणे हे तिसरे गमक होते। 4 इंडियन लॉ रिपोर्ट मुंबई 498 यामध्ये नमूद केलेल्या खटल्यात पुढील गमके वापरण्यात आली होती। अ जातीबद्दलची जागृती। ब जातीचे रीतिरिवाज आणि क जातीबद्दलच्या असलेल्या जागृतीला इतर जातींची मान्यता। याविषयीची ज्याला काहीतरी माहिती आहे तो असे म्हणू शकणार नाही की निरनिराळ्या कोर्टांनी जी गमके वापरली ती बरोबर आहेत। सूतक पाळण्याचा काळ हे गमक व यासारखी इतर गमके हा प्रश्न सोडविण्याच्या कामात कुचकामाची आहे। या बाबतीत अशा गमकांना काही किंमत नाही। होम करण्याचा अधिकार हे गमक व यासारखी इतर गमके या बाबतीत उपयुक्त ठरतात, परंतु ती ग्राह्य वाटत नाहीत।
असल्या प्रकारचे गमक कारणाला कार्य समजण्याची चूक करते. जातीच्या जागृतीबद्दलचे जे गमक आहे ते चांगल्या तऱ्हेचे गमक क्वचितच होईल. जरुरीचे धार्मिक विधी पुष्कळ काळ न केल्यामुळे एखाद्या जातीची जातीबद्दलची जागृती नष्ट झाली असेल, असली जागृती नष्ट होण्याला काही कारणे उत्पन्न झाली असतील व या कारणांवर त्या जातीला काही ताबा चालविता आला नसेल, उपनयनाबद्दलच्या गमकाची जर पूर्ण माहिती करून घेतली व त्याचा योग्य परामर्श घेतला तर ते गमक, योग्य तो परामर्श घेतला तर ते गमक योग्य व ग्राह्य आहे याबद्दल शंका नाही. तात्विक व व्यावहारिक दृष्टीने जातीची अवस्था उपनयनांच्या संबंधात कशी होते याबद्दलची नीट फोड कोर्टाने केली नाही. जसे व्यावहारिक दृष्टीने या बाबतीत खरे वाटते तसेच तात्विक दृष्टीनेही असले पाहिजे अशी समजूत करून घेऊन कोर्टाने या गमकाचा उपयोग केला आहे. उपनयनाच्या गमकाचा उपयोग करताना कोर्टाने अशी चूक केली म्हणून त्यांच्या निवाड्यात विसंगती आणि भंपकपणा ही उत्पन्न झाली. याची उदाहरणे द्यावायची तर ती ही की कोर्टाने एका प्रदेशातील जातीला एक दर्जा आपल्या निकालात दिला व दुसऱ्या प्रदेशात राहणाऱ्या त्याच जातीला दुसरा दर्जा दिला. भामटेगिरीचा अवलंब करून यज्ञोपवीत वापरण्याचा अधिकारी सांगणाऱ्या जातीला कोर्टाने यज्ञोपवीत वापरण्याचा अधिकार दिला व यज्ञोपवीत वापरण्याची पुष्कळ दिवसाची वहिवाट झाल्यानंतर तो अधिकार त्या जातीला कोर्टाने कायमचाच दिला. त्याच्या उलट एखादी जात प्रत्यक्षपणे यज्ञोपवीत वापरत नाही म्हणून तिला यज्ञोपवीत वापरण्याचा तात्विक दृष्टीने मुळीच अधिकार नाही असा निकाल देऊन कोर्टाने त्या जातीला जबरदस्त शिक्षा दिली. पवित्र यज्ञोपवीत वापरणे हे खरे गमक नाही तर पवित्र यज्ञोपवीत वापरण्याचा अधिकार हे खरे गमक आहे. उपनयनाचा अधिकार म्हणजे काय याचा पुराबोध झाला तर विरोधाची भीती न बाळगता असे म्हणता येईल की उपनयनाचा अधिकार हीच एक अशी खरी कसोटी आहे का जिच्या साहाय्याने एखादा माणूस शूद्र आहे असा त्याचा सामाजिक दर्जा पडताळून पाहता येतो. 5. दुसरा आक्षेप अगदी अग्राह्य आहे. या आक्षेपात असे समजण्यात आले आहे की अगदी प्रारंभापासून हिंदी आर्य समाज आपल्यातील निरनिराळ्या वर्गांना उपनयनाच्या बाबतीत निरनिराळ्या रीतीने वागवित असे. हा समज माझ्या मते अगदी अनैसर्गिक आहे. वन्यावस्थेत राहणाऱ्या समाजात अगदी प्रथमताच भेदभाव उत्पन्न होत नसतात. प्राचीन काळचा आर्य समाज आपल्यातील सर्व वर्गांना उपनयनाच्या बाबतीत समानतेने वागवित होते असा समज करून घेतला तर ते नैसर्गिक होईल. उलट बाजूने या बाबतीत असेही म्हणतील की प्राचीन समाजाची एकोप्याची सद्भावना सर्व बाबतीत दृढगोचर होती असे धरून चालणे ठीक नाही. कारण प्राचीन आर्य समाजाने शूद्र व स्त्रिया यांना उपनयनाचा अधिकार दिला नव्हता. केवळ तर्कावर अवलंबून राहण्याची मला गरज नाही. माझ्या सुदैवाने तर्क माझ्या बाजूने कौल देत आहे अशी माझी खात्री आहे. कारण शूद्र आणि स्त्रिया यांना एकेकाळी यज्ञोपवीत वापरण्याचा अधिकार होता हे सिद्ध करण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष असा भरपूर पुरावा अस्तित्वात आहे. खाली दिलेल्या गोष्टी ध्यानात धरल्या म्हणजे हे स्पष्टपणे कळून येईल की उपनयन हे सर्वांना अगत्याचे आहे असे प्राचीन आर्य समाज मानित असे. जे लोक बहिरे मुके असत त्यांना उपनयनाचा अधिकार होता. जे लोक नपुंसक होते त्यांना सुद्धा हा अधिकार होता. बहिऱ्या व मुक्या लोकांसाठी जो उपनयन विधी करावायाचा तो एका विशिष्ट पद्धतीने करावा म्हणून ती विशिष्ट पद्धती शास्त्रात सांगितली होती. अशा लोकांचा उपनयन विधी आणि इतर चांगल्या लोकांचा उपनयन विधी यांच्यामध्ये काही प्रमुख बाबतीत भेद ठेवण्यात आला होता. बहिरे मुके व नपुंसक मुलांच्या बाबतीत जो विधी करावयाचा त्यात समिधा अर्पण करणे, दगडावर चालणे, वस्त्र वापरणे, मेखला बांधणे, हरिणाचे कातडे व दंडाही देणे हे सर्व प्रकार काही शब्द न उच्चारता करावे लागत असत. अशा विधीत मुलगा आपले नाव सांगत नसतो. शिजवलेले अन्न किंवा शुद्ध लोणी यांचे अर्ध्य द्यावयाचे ते आचार्याने दिले पाहिजे. या विधीत म्हणावयाचे सर्व मंत्र स्वतः आचार्याने हळूहळू पुटपुटत म्हणावे लागत असत. नपुंसक, आंधळे, वेडे असे लोक आणि फेफरे, पांढरे कोट किंवा महारोग अशा प्रकारच्या रोगांनी पछाडलेले लोक यांचा जो उपनयन विधी करावयाचा तो वरीलप्रमाणे करावा लागत असे. 6 प्रकारच्या अनुलोम जातीतील लोकांनाही उपनयनाचा अधिकार होता. क्षत्रिय, वैश्य आणि रथकार, अंबष्ट वगैरे ज्या मित्र जाती आहेत यावरून ही गोष्ट स्पष्ट होते. बौद्धायन, गृह्यसूत्र 2.8, काणे, धर्मशास्त्राचा इतिहास 1, पान 299. पतित सावित्रिक म्हणून जे लोक होते त्यांना उपनयन करण्याची मुभा होती. ब्राह्मण मुलाचे उपनयन करावयाचे योग्य वय म्हणजे त्याच्या जन्मापासून 8वे वर्ष, क्षत्रिय मुलाचे 11वे वर्ष आणि वैश्य मुलाचे 12वे. पण काही कारणामुळे या वर्षापर्यंत अगर त्यानंतर काही दिवसांनी उपनयन करता आले नाही तर
उपनयनाचा काळ संपला असे होऊ नये म्हणून या बाबतीत सवड ठेवण्यात आली. या सवडीप्रमाणे ब्राह्मण मुलाचे 16व्या वर्षापर्यंत, क्षत्रिय मुलाचे 22व्या वर्षापर्यंत आणि वैश्य मुलाचे 24व्या वर्षापर्यंत उपनयन करता येत असे. जर मुलाचे उपनयन या वर्षाच्या आत करण्यात आले नाही तर त्यानंतर तो मुलगा सवित्री, पवित्र गायत्री मंत्र शिकण्यास अपात्र समजला जात असे. अशा माणसांना पतित सावित्री किंवा सवित्र पतित असे मानण्यात येईल. उपनयन संबंधी जे नियम आहेत तदनुसार बघावायचे म्हटले तर अशा लोकांचे उपनयन सवलतींचा काळ संपल्यानंतर करता येत नसे. त्यांना वेद शिकविण्याचा अधिकार नसे किंवा त्यांच्या घरी होम केला तर त्यात कोणी पुरोहित म्हणून काम करीत नसत. त्यांच्याशी कोणी सामाजिक व्यवहार, लग्नसंबंध वगैरे करीत नसत. परंतु अशा लोकांनी काही प्रायश्चित्ते घेतली तर त्यांच्या बाबतीत वरील निर्बंध ढिले करण्याची मोकळीक सदर नियमात ठेवण्यात आली आहे. आपस्तंभ धर्मसूत्र 1.1.1.28-31 यामध्ये असा नियम सांगितला आहे की ज्यांचे उपनयन झाले आहे, जे 3 वेदांचा अभ्यास करण्यास लागले आहे व ब्रह्मचार्याचे आयुष्य घालवित आहेत, पण ज्यांचे उपनयन योग्य वेळी झालेले नाही, अशा मुलाने 16व्या किंवा 24व्या वर्षानंतर ब्रह्मचर्याचे आयुष्य 2 महिन्यापर्यंत घालवावे. उदाहरणार्थ भिक्षा मागून अन्न आणणे वगैरे. त्यानंतर त्याचे उपनयन करावे. त्यानंतर त्याने प्रत्येक दिवशी आंघोळ करावी. शक्य असल्यास दिवसातून 3 वेळा आंघोळ करावी. त्यानंतर त्याला वेद शिकवावा. हे प्रायश्चित्त काहीसे सोपे आहे, परंतु दुसऱ्या प्रायश्चित्तात यापेक्षा घोर करण्याबद्दल सांगितले आहे. वसिष्ठ धर्मसूत्र 1176-79 आणि वैक्समार्त 11.3 यात असे सांगितले आहे की जो माणूस पतित सावित्रिक आहे त्याने उद्दालक व्रत तरी करावे किंवा अश्वमेध करणाऱ्या माणसाबरोबर स्नान करावे अथवा त्याने व्रात्यस्तोम यज्ञ तरी करावा. काणे धर्मशास्त्राचा इतिहास 2.1 पाने 377. ब्रह्मज्ञ लोकांना उपनयन करण्याची मुभा होती. ज्याच्या बापाने किंवा आजाने उपनयन केले नाही अशा माणसाला ब्रह्मज्ञ समजत असत. या बाबतीत प्रथमतः असा नियम होता की एखाद्याचा बाप व आजा हा दोघांनाही जर उपनयन केले नसेल तर ते 3 पिढ्या ब्रह्म, पवित्र प्रार्थना किंवा विद्या यांचे मारेकरी म्हणून समजले जात. इतर लोकांनी अशा माणसाबरोबर सामाजिक व्यवहार करू नये, त्यांचे अन्न सेवन करू नये व त्यांच्याशी विवाह संबंध करू नयेत. आपस्तंभ धर्मसूत्र 1.1.1.32-2-4 या बाबतीत असे प्रायश्चित्त सांगितले आहे की त्या पिढीतील माणसांनी एकदा आंघोळ करावी. त्यावेळी काही मंत्र म्हणावेत. हे मंत्र म्हणजे ऋग्वेदातील 7 वर्माने रुच्या यद अंती यक्त दुरके अशी सुरुवात असलेल्या रुच्या आणि यजुस पवित्र, तैत्तरीय सूत्र 1.2.1.1 ऋग्वेद 10.17.1 तसेच साम पवित्र व गंगिरस मंत्र ऋग्वेद 4.0.5 ही सर्व मिळून म्हणावीत किंवा वेळा ऋतूमधून पाणी ओतावे. हे सर्व विधी जो माणूस करील त्याला वेद शिकविणे किंवा न शिकविणे हे ठरविले जाईल. काणे पहा पान 378. परंतु अशा प्रकारच्या लोकांच्या बाबतीत सुद्धा हा नियम ढिला करण्यात आला आणि या लोकांनी विविध प्रात्यक्षिके घेतले तर त्यांना त्यांची इच्छा असेल तर उपनयन करण्याची मोकळीक देण्यात आली. आतापर्यंत ज्याच्या पिढीत कोणत्याही माणसाचे उपनयन करण्यात आले नाही अशा माणसांच्या बाबतीत आणखी दुसरी सवलत देण्यात आली होती. आपस्तंभ धर्मसूत्र 1.1.2.5-10 अशा लोकांना उपनयन करण्याची इच्छा झाली तर त्या लोकांनी प्रायश्चित्त घ्यावे, म्हणजे त्यांना उपनयन करण्याची मुभा दिली जात असे. ते प्रायश्चित्त म्हणजे ब्रह्मचर्याचे जीवन कंठणे आणि पौमणी व इतर रुच्या म्हणत स्नान करणे. अशा माणसाचे उपनयन केल्यानंतर त्याला गृहस्थाश्रमाची कर्तव्ये कोणती याबद्दल शिक्षण देण्यात येईल. त्याला वेद शिकता येत नसत. असा माणूस व पतित सावित्रिक एकाच दर्जाचे असत, मात्र त्याच्या मुलाला वेद शिकण्याच्या अगोदरचे संस्कार करण्यात येत असत व तो मुलगा त्यानंतर वेद शिकत असे व एखाद्या आर्याप्रमाणे त्याला दर्जा प्राप्त होत असे. व्रात्य म्हणून ज्या लोकांना समजले जात असे त्यांना उपनयन करण्याची मुभा होती. व्रात्य लोक मूळचे कोण हे नक्की सांगणे कठीण आहे. 3 पिढ्यात उपनयन न करणारे ते आर्य होते किंवा आर्यत्वाच्या कक्षेबाहेर राहणारे आर्येतर होते व ब्राह्मण त्यांना आर्यत्वाची दीक्षा देऊन आर्य धर्म स्वीकारण्यास लावित होते हे सांगता येत नाही. कदाचित ते लोक दोन्ही प्रकारचे असावेत. ते काही का असेना. व्रात्यस्तोम नावाचा यज्ञ केला तर व्रात्य लोकांना उपनयनाची मुभा होती याबद्दल संदेह नाही. व्रात्य लोक म्हणजे ब्रह्मचर्याचे आयुष्य पाळण्यास तयार नसलेले, शेती करून किंवा व्यापार उद्योग करून आयुष्य व्यतीत करण्यास राजी नसणारे असे उनाड लोक. उनाडक्या करून नितम प्रतीचे जीवन कंठणारे लोक म्हणजे व्रात्य लोक. अशा लोकांसाठी या 4 प्रकारच्या व्रात्यस्तोमांपैकी प्रत्येक प्रकारात षोडश स्तोम यज्ञ नेहमी करावा लागत असे.
काणे यांनी धर्मशास्त्राचा इतिहास पान 358 यामध्ये ताड्य ब्राह्मण 1711 याचा उल्लेख केलेला आहे. या उल्लेख